गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि या सासवड कॉलेज ऑफ फार्मसीनं आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये सर्वांचं स्वागत. विशेषतः डॉक्टर राजेश्री जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी हे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला निमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद मानतो. सासवड कॉलेज आणि मी आमचा जुना अगदी परिचय आहे किंवा जाणं येणं आहे. मी माझ्या आयुष्यातली पहिली परीक्षा, ऑफिशियल परीक्षा ही सासवड कॉलेजच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये 1991 ला घेतली होती. आणि मग माझे सर्व मित्र यांच्यामुळं दरवर्षी एकदा तरी सासवड कॉलेजला येण्याचा योग माझा ठरलेलाच आहे. आणि ह्या वर्षी जमलं नाही म्हणून मी ऑनलाईन तुमच्यासाठी येत आहे. तर आज जो आपल्याला विषय दिलेला आहे तो कोरोनाबाबत आहे. माझा विषय असा राहील की कोरोना तर चालूच आहे, पण त्यामुळे आपल्याला काही संधी प्राप्त झालेली आहे आणि आपण आपले जे विविध क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो अशा तऱ्हेने आपण बोलू आणि नंतर आपण आपल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा घेऊ. तर कोरोना सर्वांना माहित आहे. ऍक्च्युली आता मला त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाहीये, कारण डिसेंबर पासून हळूहळू त्याची चाहूल लागली होती आणि 10 ते 14 मार्चच्या दरम्यान आपल्या भारतात तो सर्वांना परिचित झाला. तो असा कोरोना, तो टोपीवाला एक निर्जंतू, जीव नाहीये त्याला, त्याला जीव नाहीये, पण असा जो प्रोटीन केमिकल आहे, फक्त बायोकेमिकल आहे, पण त्याच्यामध्ये आरएनए आहे, असा जो एक न दिसणारा मोठा शत्रू अचानक आपल्या जगाच्या पाठीमागे लागला. आणि काय घडलं हे आज आपण सगळ्यांना बघतोय आणि खरं त्याचमुळं आपण आज ऑनलाईन पण भेटतोय, म्हणजे ही संधी झाली. तर हा कोरोना नक्कीच आज जीव घेणं आहे, म्हणून त्याला महामारी म्हणतात. आणि जगामध्ये आपण बघतोय सगळीकडे लाखोच्या पटीनं लोक मरतायत, इन्फेक्शन होत आहेत आणि ही एक मोठी जगावर आपत्ती आहे. न दिसणाऱ्या शत्रूची ही आपत्ती आहे, जिवंत नसणाऱ्या एका शत्रूची ही एवढी आपत्ती आहे आणि तिला आपल्याला टॅकल करायचंय. तर ह्यात विशेष काय आहे, त्यात आपण बघतो डीएनए आरएनए, तसा हा आरएनए आहे आणि त्या आरएनए वर एक प्रोटीन आणि लिपिडचा लेयर आहे आणि त्या लिपिड आणि प्रोटीनच्या लेयरनं त्या आरएनए ला जिवंत ठेवलेला आहे. आणि ज्यावेळी तो शरीरात जातो त्यावेळी शरीरातला आपला भाग वापरून तो परत मल्टिप्लाय होतो आणि त्याचा ग्रोथ होतो. आणि त्याचा ग्रोथ झाला की मेनली पल्मोनरी रिजन म्हणजे फुफ्फुसाच्या अगदी शेवटच्या भागात जाऊन त्याचा ग्रोथ होतो आणि तो निमोनिया टाईप आपल्याला इन्फेक्शन करतो. म्हणजे तिथे त्याला मारण्यासाठी आपलं शरीर सर्व एकत्रित येतं आणि त्याच्यातून तो स्त्राव निर्माण होतो आणि स्त्राव निर्माण झाल्यामुळं आपण श्वास घेऊ शकत नाही. जो आपला ऑक्सिजन घ्यायचा आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचा हा जो मेन हेतू असतो, किंवा सगळ्या ब्लड मधून कार्बन डायऑक्साईड घेतला आणि ब्लडला ऑक्सिजन दिला, ही मेन प्रक्रिया कमी होते किंवा बंद पडते. त्यामुळं आपल्या शरीराला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळं हे सर्व जे घडतं त्या ह्या कोरोनाच्या मुळे आणि आपली बॉडी त्याला डिफेन्स करायला लागते त्यामुळं. आणि म्हणूनच 98% पेशंटला इथे ताप येतो, तर 76% पेशंटला कफ येतो, 55% पेशंटला धाप लागते, तर 44 ते 50% लोकांना थकवा येतो आणि ह्याच बरोबर काहींना वॉमिटिंग होतं, काहींना जुलाब होतात. आणि ही कोरोनाची सर्व लक्षण झाली की कळतं की ह्या माणसाला इन्फेक्शन आहे. म्हणजे हे खरं फ्ल्यूचं इन्फेक्शन आहे, पण हा फ्ल्यू आहे, हा व्हायरस आहे, तो जरा घातक आहे, म्हणून ही सर्वात काळजी घ्यायची वेळ आहे. आणि म्हणून साधारणतः 2% लोक यामुळे दगावत आहेत आणि ज्यामध्ये दगावणाऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये युजली त्यांना विविध वेगवेगळे आजार आहेत, ही लोक जास्त प्रमाणात दगावत आहेत. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की आपल्या सर्वांना माहित आहे, पण काय काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मास्क लावायला पाहिजे, कारण याची एंट्री आपल्या श्वासामार्गे होत असते. दुसरी गोष्ट आहे की आपले हात धुवायला पाहिजेत, कारण आपण हात अनेक वेळा चेहऱ्याला लावतो, नाकाला लावतो. काहींना कामधंदा नसतात, ते नाकामध्ये बोटाने ड्रिल पण करतात. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं हा कोरोना आपल्या शरीरात जातो, म्हणून हात वेगवेगळ्या धुवायला पाहिजेत. तर माझा युट्यूबचा चॅनल पाहिला तर मी अगदी 20-22 तारखेलाच माझी कविता त्याच्यावर लोड केलेली आहे की SIM फार्मासिस्टवर कोरोना आणि आदते.
त्या सगळ्या आदती आपल्याला बदलायला पाहिजेत, सवयी बदलायला पाहिजेत. आणि म्हणून सगळी चांगली सवय आहे की आपल्याला हात धुवायला पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला डिसइन्फेक्शन करायला पाहिजे तिकडचं सर्व. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर पुढे गेला तर मग ग्लोव्ह घालायला पाहिजे. त्याच पुढे गेला तर आपल्याला पूर्ण शरीर झाकून घ्यायला पाहिजे. हे सर्व सर्व करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हवेतून पसरत नाही. त्यामुळं आपण जिथं जिथं कोरोना इथं असेल तिथं हात लावायचा नाही आणि माणसांच्या पासून 1 मीटर लांब राहायचं आहे. म्हणजे तो आपल्या अंगावर किंवा आपल्या श्वासामार्गे तो जायचा नाही. हे सर्व आपल्याला माहित आहे. आणि ह्यासाठीच फक्त जागतिक पातळीवर लॉकडाऊन ठेवलेला आहे. आणि ज्या ज्या देशांनी लॉकडाऊन हा अंमलात आणलेला आहे चांगला, तिथे परिस्थिती चांगली आहे. मी अनेक देशांची नावं घेत नाहीयेत, पण जिथं लॉकडाऊनचा फज्जा उडलेला आहे तिथं काय झालेलं आहे आपल्याला माहित आहे. किती इन्फेक्शन वाढलेले हे माहित आहे. म्हणून मी पहिल्यांदा धन्यवाद देतो ते आपल्या मुख्यमंत्र्यांना. त्याने अगदी 21 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला आणि 22 मार्चला सर्व भारतभर लॉकडाऊन जाहीर केला. आणि त्याबद्दल आपण धन्यवाद द्यायला पाहिजे आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांना, नरेंद्र मोदी यांना. म्हणजे भारतामध्ये आपण हा हुकूम, हा आदेश, ही विनंती काही म्हणा पाळली आणि त्यामुळं आपण खूप कंट्रोलमध्ये आहोत. पण हा लॉकडाऊन काही जास्त दिवस टिकणार नाहीये आणि टिकायचं पण अवघड आहे. म्हणून मला असं वाटतं की आता आपण कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे. कोरोना सोबत जगणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आज सुद्धा आपण अनेक आजार, अनेक जंतू आहेत, अनेक व्हायरस आहेत, त्यांच्याबरोबर जगतोय. नक्की डेंजरस आहे. मी हा म्हणेल की हा लॉकडाऊनचा जो पिरियड आहे 2-3 महिन्याचा, हा आपल्याला फक्त ट्रेनिंगसाठी दिलेला आहे. आपलं ट्रेनिंग आता झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी ट्रेनिंग हे अगदी मनानं शिकले, ट्रेन झाले, त्यांच्यासाठी इथून पुढं ह्या कोरोना सोबत संसार करणं, कोरोना सोबत जगणं शक्य होणार आहे. आणि ज्यांनी ही ट्रेनिंग घेतलेली नाहीये, ट्रेनिंगचा हशा उडवलेला आहे, ट्रेनिंगचा जोक केलेला आहे किंवा ट्रेनिंग मनावर घेतलेलं नाही, कदाचित त्यांना ट्रेनिंग घ्यावं लागेल. तर कोरोना हा सोडणार नाहीये. तर कोरोनाच्या सोबत आपल्याला अनेक वर्ष राहणार आहे. म्हणून काय करायचंय, रेग्युलर गोष्टीमध्ये आपल्याला काम करावं लागेल. ती म्हणजे आपल्याला डिस्टन्स ठेवायचं आहे आणि आपल्याला तोंडाला मास्क लावायचं आहे. मग मी कामं कशी करू? मी भाजीवाल्याकडे जाऊ का? नक्कीच भाजीवाल्याकडे जायला पाहिजे, दूधवाल्याकडे जायला पाहिजे, किराणा मालवाल्याकडे जायला पाहिजे, ऑफिसला जायला पाहिजे, कामं करायला पाहिजे. पण मनात काय पाहिजे ते महत्वाचं आहे. आज भाजीवाल्याकडे गेली किंवा दुकानात गेली तर खूप गडबड करतात. त्यांना वाटतं की मी 2 मिनिटामध्ये ते सामान घेऊन कधी माझ्या घरी पोहोचतोय. अनेक स्त्रिया तर ते भाज्या निवडतात. अरे आता कोरोनाचा जमाना आहे, भाज्या निवडण्याचा जमाना नाहीये. आणि एकटी पण भाजी निवडत नाही हो. तिथं ऑलरेडी एक दुसरी काकू असते. त्या काकू बरोबर अगदी जवळ उभा राहून भाजी निवडतात. पैसे द्यायला, हिशेब करायला, काउंटरवर हात ठेवायचा, हे सर्व आपण करतोय. खरं गरज काय होती? ना दुकानात गर्दी आहे, ना भाजीवाल्याकडे गर्दी आहे. तर मी डिस्टन्स ठेवून उभा राहतोय का? त्या दुकानदारापासून डिस्टन्स ठेवून उभा राहतोय का? त्या काउंटर पासून डिस्टन्स ठेवून उभा राहतोय का? एक माणूस आत गेलाय, मग मी नंतर आत जातोय का? ही महत्वाचं आहे. पण आपल्याकडे असं होताना आज सुद्धा दिसत नाही. तो शिकलेला असू दे किंवा शिकलेला नसू दे, माझ्या लोकांना गडबड आहे. जो पुढे माणूस उभा राहिलाय त्याच्या मागे जाऊन चिटकायचं आणि म्हणायचं मला फक्त एकच आयटम घ्यायचा होता, मला फक्त दुधाचीच पिशवी घ्यायची होती. अरे तू दुधाची पिशवी घे किंवा अख्खं दुकान विकत घे, पण जरा दमादमाने घे भाऊ. आता कोरोना वाट बघतोय, तू माझ्या जवळ आला किंवा मी तुझ्या जवळ आलो तर दोघांनाही त्रास आहे. म्हणजे गोष्ट एवढीच होती, मनात एकच होता उद्देश की मला डिस्टन्स ठेवायचा आहे, मला गडबड करायची नाहीये. पण सर्व पातळीवर बघितलं तर आपल्याकडे आपण गडबड करताना दिसतो. आपल्याकडे जुनी पद्धत होती की हात धुवून घरात प्रवेश करायचा, पाय धुवून घरात प्रवेश करायचा. आता ती पद्धत खूप महत्वाची आहे आणि माझ्या मते आता ती आपण अंगीकारलेली आहे. म्हणून खरंच ही गोष्ट चांगली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यावर बऱ्याच वेळा लक्ष दिलं जात नाहीये, तो मोबाईल. माझा मोबाईल, मी माझ्या तोंडाला जेवढा हात लावतो, माझ्या नाकाला जेवढा हात लावतो, त्याच्यापेक्षा हात मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनला लावतो. म्हणजे माझी मोबाईलची स्क्रीन दिवसातून अनेक वेळा स्वच्छ केली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मला ग्लास घालले पाहिजेत, माझ्या डोळ्याला सुद्धा गॉगल, चष्मा लावलेला पाहिजे. तर हे सगळं करताना
जर का मी काळजी घेतली तर मला ह्या कोरोना सोबत जगता येईल. कारण आता पर्याय नाहीये. हे लॉकडाऊन काय आयुष्यभर वर्ष 2 वर्ष राहू शकत नाही. कारण लॉकडाऊन पेक्षा घातक आपल्याला कामाचा प्रश्न आहे, आपल्याला पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि गरीब लोकांचा आहे. फक्त गरीबच नाही, आज जी लोक लाख लाख रुपये पगार घेत होती आणि कंपन्यांमध्ये काम करत होती त्या लोकांना सुद्धा जॉबचा प्रॉब्लेम आहे. आज नवीन जी मुलं आज तयार झालीत, माझे आता मे मध्ये ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं आहे, त्या लोकांना जॉबचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते लॉकडाऊन करून कधीच सुटणार नाहीत. तर हे लक्षात ठेवा की मला कोरोना सोबत आता जगायचं आहे. माझा पहिला टप्पा संपलाय. आता दुसऱ्या टप्प्यात मी जातो. फार्मसीचे जे विविध अंग आहेत आपली, त्यामध्ये एक एक अंग मी घेतो. तर पहिलं आपण अंग घेऊ. फार्मासिस्ट पहिल्यांदा सगळ्यात काय करत असेल तर हा रिसर्च करतो, सगळ्या औषधांचं संशोधन करतो. तर आपल्याला खूप मोठी संधी आता जगानं आणून दिलेली आहे संशोधन करायची. कारण आज तुम्ही बघितलं तर भारताची जी उंची आहे ती उंची औषधाच्या बाबतीत एवढी मोठी झालेली आहे की अमेरिका सुद्धा आपल्याकडे औषधं मागतंय. ज्या अमेरिकेमध्ये ऍप्लिकेशन केल्यानंतर एखादा ड्रग अप्रूव्ह व्हायला वर्ष लागायचं, तीच अमेरिका आज महिन्यात आणि 15 दिवसामध्ये आपल्याला अप्रुव्हल देते आहे. म्हणजे आज जगाला भारताची गरज आहे. पण झालं काय बघा, 2005 पासून आपल्याला जे काही ग्लोबलायझेशन झालं, नवीन पेटंट ऍक्ट आला, त्यामुळं जगाची संधी मिळाली. आम्ही खूप मोठं काम केलं, खूप मोठं काम केलं. जनरिक औषधं आम्ही काढायचा विचार केला आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या कंपनीनी, अगदी पुण्यातल्या सुद्धा छोट्या छोट्या कंपन्यांनी, मोठ्या कंपन्यांनी सगळ्यांनी R&D काढली आणि सगळ्यांची R&D चालू झाली. 2006-07 ला जी काही मुलं PhD झाली, एमफार्म झाली, त्यांचा तुटवडा भासू लागला. कारण सगळ्या कंपन्या मागायला लागल्या. अकॅडमिक्स मध्ये सुटिक्स नावाचा जो विषय आहे त्याचे टीचर मिळत नव्हते. एवढी टंचाई 2007 ते 2010 मध्ये आली. कारण R&D जोरात झाली, R&D वाढली, सगळ्यांची R&D गुंतवणूक वाढली, आपल्या मुलांना जॉब मिळाले. पण जर का पाहिलं तर 2010 पासून आपल्या R&D न नवीन मॉलिक्यूल जी रिसर्च करायचा आणि नवीन मॉलिक्यूल मार्केट आणायचं काम हळूहळू कमी केलं. कारण त्यांना कळालं कारण नवीन मॉलिक्यूल काढणं, त्याचं क्लिनिकल ट्रायल घेणं आणि त्याचं अप्रुव्हल घेणं हे खूप अशक्य गोष्ट आहे. आपल्या एवढ्या हिस्ट्रीमध्ये फक्त झायडस काडिलाचा एक मॉलिक्यूल आहे की ज्याला अप्रुव्हल मिळालं. अनेकांच्या जे अप्रुव्हल होते प्रोसेस त्यामध्येच बंद पडल्या, त्यांनी विड्रॉल करून घेतलं आणि आपली R&D मग कमी पडली आणि आपला सर्व फोकस हा आज जनरिक मार्केटवर आहे. नक्कीच ह्या जनरिक मार्केटनं आपल्याला खूप सोन्याचे दिवस आणून दिले. जनरिक फार्मसी फॉर द वर्ल्ड म्हणजे ग्लोबल जनरिक फार्मसी भारत झाली. आम्ही सगळ्या जगाला औषधं पुरवायला लागलो. अमेरिकेमध्ये 40% औषधं भारताची व्हायला लागली. एवढी संधी मिळाली, आमचं नाव एवढं मोठं झालं की आज आम्ही जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे औषधाच्या संख्येमध्ये आणि त्या व्हॉल्यूम मध्ये आम्ही 13व्या क्रमांकावर आहे, 10व्या क्रमांकावर आहे. म्हणजे जागतिक लेवलला माझी ही जी ग्रोथ झाली ही फक्त माझ्या रिसर्चमुळे झाली. पण तो रिसर्च आज तोडका पडायची शक्यता आहे. कारण आम्ही नवीन मॉलिक्यूल करत नाही, तर आम्ही फक्त कॉपी पेस्ट म्हणजे जनरिक मॉलिक्यूलच्या मागे लागले आणि कदाचित एक दिवस पेटंटेड औषधांची संख्या कमी होईल, त्यावेळी आम्हाला जनरिक मॉलिक्यूल बनवायला चान्सच राहणार नाही. म्हणजे मला आज माझ्या ह्या नवीन पिढीला एवढी संधी निर्माण झालेली आहे की माझं लक्ष आता नवीन मॉलिक्यूलवर पाहिजे. मग त्यामध्ये फायटो कॉन्स्टिट्युएंट असू दे, त्यामध्ये लार्जर मॉलिक्यूल असू दे, तर ह्या सगळीकडे माझं लक्ष पाहिजे. मग हे मी करताना म्हणेल की माझ्या B.Pharmच्या आणि M.Pharmच्या सिलेबसमध्ये मी हे शिकतो का? कदाचित सिलेबसमध्ये नसेल, अवांतर मी शिकतो का? अवांतर असेल का नसेल, माझे त्याच्यावर पॅशन आहे का, माझं वाचन आहे का, या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट सिलेबसमध्येच पाहिजे असं म्हणलं तर या भारतात खूप अवघड आहे. तर पॅशन बनवा, आज या संधीचा फायदा घ्या. नक्कीच रिसर्च मध्ये आपण प्रगती केली तर आज जुने दिवस येतील की ज्या काळात फक्त रिसर्च भारतात चालायचा, फक्त तो इंग्रजीमध्ये लिहिल्यामुळं आज बाहेरच्या लोकांची नावं आहेत, नाहीतर हा सगळं रिसर्च फक्त भारतात चालायचा. तेच दिवस येतील. कारण आज आमच्याकडे डोकं आहे, आमच्याकडे डोकं आहे, पण मालक हा फॉरेनर आहे आणि आम्ही तिथं काम करतोय. तर हे का घडलं ते आपल्याला एज्युकेशन मध्ये आपण पाहू. आणि दुसरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. आता आपण पाहिलं की आपल्याला औषधामध्ये खूप टंचाई आली. का टंचाई आली? कारण बल्क ड्रग आणि बल्क एक्सिपियन फक्त चायनामध्ये प्रोडक्शन होतात.
अरे का भाऊ, का सवय लावून घेतली? आणि चायनाचं काय एक्सेप्ट केलं? कारण त्यांनी विचार केला की स्वस्त आणि मस्त द्यायची कला आमच्याकडे आहे. आमच्याकडे नाही का? नक्कीच आमच्याकडे आहे. पण आम्ही काय बघतो, तो स्वस्त देतोय म्हणून आम्ही ठरवायचं नाही नाही नाही, माझा मला असाच आहे, असाच तुला घ्यावा लागेल. आणि त्या चायनाला नावं ठेवायची. नावं ठेवून कुणाला काय होत नाही, दगड मारून कुणाला काय होत नाही, संप करून कधी कधी होत नाहीये. त्यासाठी धमक लागते, त्यासाठी डोकं लागतं आणि त्यासाठी डिसिजन मेकिंग लागतं. कुणी जर संप केला तर एक दिवस संप होतो, पण कार्य थांबत नाही. म्हणून ह्याच्यावर मी बहिष्कार घालतो, त्याच्यावर बहिष्कार घालतो. अनेक वेळा बहिष्कार घातले, इंग्रजांच्या काळात पण बहिष्कार घातले. बहिष्कार घातला तर एक दिवस दोन दिवस तो देश मागे जाईल. पण लॉंग टर्म जर का तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमचा रिसर्च, तुमचं काम आणि तुमची दृष्टी महत्वाची आहे हे लक्षात घ्या. तर छोट्या मोठ्या गोष्टीचा नाद सोडून द्या, याच्यावर बहिष्कार घालतो, त्याचा बघतो, त्यालाच अडवतो. अडवणं महत्वाचं नाहीये, त्याला पण वाढू द्या, आपण पण वाढू, पण आपली लाईन एवढी मोठी वाढवू की आपल्याकडे ही कपॅसिटी देवाने दिलेली आहे. भौगोलिक कपॅसिटी आहे, नैसर्गिक कपॅसिटी आहे. अहो जिथं सगळं पिकतं, तिथं 3-3 सीझन आहेत, असा एकमेव देश भारत आहे. बुद्धिवान लोक आहेत, जगामधली पहिली युनिव्हर्सिटी भारतात निर्माण झाली. मग अजून आम्ही किती दिवस रडगाणं करायचं? तर या कोरोनाची संधी आहे, उद्या ही संधी घेऊन मला मोठ्यानं पुढे यायला पाहिजे. आणि या सगळ्या तरुणांना ही विनंती करतो की उद्या आपल्याकडे बल्क मॅन्युफॅक्चरिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे की त्याचा संधी घ्या, रिसर्चची संधी घ्या, तुम्हाला मोठी संधी आहे. तिसरी एक मोठ्या प्रमाणावर 80% माझा फार्मसिस्ट काम करतो, तो म्हणजे रिटेल फार्मसीमध्ये. त्याला आपण कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणतो. ह्याच कम्युनिटी फार्मसिस्टला 2006 पर्यंत, ज्यावेळी 2 पर्यंत मी ज्यावेळी आर्टिकल लिहायला घेतली, त्यावेळी मी फार्मसिस्ट म्हणून आर्टिकल पाठवायचो आणि माझे जे मित्र आहेत मीडियामध्ये, सकाळमध्ये असतील, मठामध्ये असतील, लोकसत्तामधले असतील, ते म्हणायचे, सर फार्मसिस्ट ऐवजी आपण औषध विक्रेता लिहूया का, औषध विक्रेता लिहूया का? कारण लोकांना समजायचं नाही. मी 2002 वेळी सांगितलं होतं त्यावेळी, आणि मला आठवतं, मला पहिला जो बूथ दिला तो श्रीधर लोणी यांनी दिला. नंतर माझा डायलॉग झाला, ते सकाळमध्ये होते, सर फार्मसिस्ट हा शब्दच ठेवत जावा, एक दिवस या पुण्याला फार्मसिस्ट शब्द माहित होईल, या महाराष्ट्राला फार्मसिस्ट शब्द माहित होईल. आणि आज आता तुम्ही बघता कमीत कमी फार्मसीची ओळखच झाली. पण फक्त शब्दांची ओळख होऊन चालत नाही. कारण आज आपण बघितलं असेल, ह्या सर्व पॅन्डेमिक कंडिशन मध्ये प्रत्येकाचं नाव घेतलं जातं. डॉक्टरचं नाव घेतलं जातं, नर्सचं नाव घेतलं जातं, पोलिसाचं नाव घेतलं जातं, सफाई कामगाराचं नाव घेतलं जातं, अँब्युलन्सच्या ड्रायव्हरचं नाव घेतलं जातं. तुमच्या फार्मसीचं नाव घेतलं जातं का? आम्हालाच टाकावं लागतंय, आमच्या फार्मसीचं नाव घ्या, आमच्या फार्मसीचं नाव घ्या, आम्हाला इन्क्लूड करा. का रे बाबा? त्यावेळी आधार निर्माण झाला, त्याच वेळी डॉक्टर जन्माला आला, त्याच वेळी नर्स जन्माला आली, आणि त्याच वेळी फार्मसिस्ट जन्माला आला. मग तुम्ही मधल्या काळात काय केलं? तर मधल्या काळात आम्ही प्रोफेशनवर लक्ष ठेवलं नाही, आम्ही प्रोफेशनच्या सबसेक्शनवर लक्ष ठेवलं. मी एफडीए मधला डीआय आहे, माझं लक्ष त्याच्यावर. मी मॅन्युफॅक्चरिंग आहे, माझं लक्ष त्याच्यावर. मी टीचर आहे, माझी ईपीटी आहे, माझं लक्ष त्याच्यावर. मी केमिस्ट आहे, माझं लक्ष त्याच्यावर. म्हणजे आम्ही छोटी 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 असे घटक वाढवले, पण माझं फार्मसी प्रोफेशनवर माझं लक्ष केलं ऍज अ फार्मसी प्रोफेशन. म्हणून आपण जर बघितलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रत्येक राज्यानं छोटी छोटी राज्य वाढवली होती, आपली छोटी छोटी राज्य वाढवली होती. त्यावेळी भारत वाढवला नव्हता, त्यावेळी भारत वाढवला नव्हता. आणि ज्यावेळी छोटी छोटी राज्य वाढतात त्यावेळी अतिक्रमण नक्कीच होतं. आणि ही माझं सगळ्या दुसऱ्या प्रोफेशनचं माझ्यावर अतिक्रमण झालंय, कारण मी छोट्या मनाचा बनलो, मी छोटे छोटे कार्य करायला लागलो. जर का पहिल्यापासून सगळ्या राज्यांनी भारत हे नाव घेतलं असतं तर नक्कीच भारताचं नाव झालं असतं. आणि आज ही संधी आलेली आहे की सर्वांनी भारताचंच नाव घ्यायचं आहे. आणि फार्मसिस्टचा तो केमिस्ट असू दे, तो टीचर असू दे, तो केमिस्ट ड्रगिस्ट असू दे, तो एफडी वाला असू दे, त्याने जर फार्मसिस्ट म्हणून प्रोफेशन म्हणून जगायचं ठरवलं तर आपल्याला म्हणायला लागायचं नाही, अरे बाबांनो माझं पण नाव घ्या. तर 80 वर्षामध्ये आपल्याकडून घडलेलं नाही. का घडलेलं नाही? तर मी छोटा आहे तरी पण मी मोठं नाव घेतो की एम.एस. श्रॉफ यांच्यानंतर मला असा मोठा नेता भेटला नाही की ज्यांनी फार्मसीसाठी, फक्त फार्मसीच्या उद्देशानं खूप मोठं काम करून फार्मसी प्रोफेशनला मोठं नाव करून दिलं. आपल्याकडे प्रत्येक नेता आहे तो एका गटाचा नेता आहे. आणि जर का आपण एकत्र आलो आणि एकत्र काम करायला लागलो तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये डॉक्टरांच्या बरोबर फार्मसिस्टचं नाव येईल.
अमेरिका टॉप कंट्री आहे, टॉप कंट्री मधला टॉप प्रोफेशनल फार्मासिस्ट आहे, पण त्या देशामध्ये 40% फार्मासिस्ट जे भारताचे आहेत त्यांना मान आहे, आणि माझ्याकडे जो 100% फार्मासिस्ट आहे तो माझा दुकानदार बनलाय, तो माझा ट्रेडर बनलाय, त्याचं नाव कोण छापत नाहीये. म्हणजे मला आज याची गरज आहे की मी माझ्या प्रोफेशनसाठी काम करतो का. आणि आता दुकानदारांना खरंच मला आपल्याला सॅल्यूट करायला पाहिजे. मी दुकानदार हा शब्द म्हणलो, हा शब्द खरं त्याचा कम्युनिटी फार्मासिस्ट आहे. मग मी कम्युनिटी फार्मसिस्ट का म्हणत नाहीये, कारण मी गॅरंटेड बोलतो की जो माझा फार्मसिस्ट आहे, जो आज माझी रिटेल फार्मसी चालवतो, त्याची बायको सुद्धा त्याला फार्मसिस्ट म्हणून म्हणत नाही. तिच्या मैत्रिणीनं जर का विचारलं तुझे मिस्टर काय करतात, तर त्याची बायको म्हणते, अगं आमचे हे ना स्टँडच्या पुढे दुकान नाही का, ते दुकान चालवतात औषधाचं. अरे वा वा वा. म्हणजे तुमची डिग्री आहे ते तुमच्या बायकोला डिग्री माहित नाही, मग शेजाऱ्याला डिग्री कशी माहित होईल, समाजाला डिग्री कशी माहित होईल. तर आजपासून विचार करू की मी माझी ओळख फार्मसिस्ट म्हणून द्यायला चालू करेल, आणि माझ्या फार्मसीचं जर तेवढं जरी माझ्या मनात घेतलं तर ही नक्कीच संधी निर्माण होईल. तर आज आपल्या सगळ्या कम्युनिटी फार्मसीला आपण सॅल्यूट करूया. ते डॉक्टरांच्या बरोबर काम करतायत, ठीक आहे, दुसरं कोण नाव घेत नाही, पण माझं मला तरी नाव घ्यावं लागेल, मला समाजाला सांगावं लागेल की आम्ही तुमच्यासाठी काय काम करतो. त्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची, त्यांनी काळजी हीच घ्यायची की असंख्य लोकांना ते भेटताय, तर काउंटरच्या बाहेर एक छोटासा टेबल ठेवावा, आणि त्या टेबलवर ट्रे ठेवावा का चिमटा ठेवावा, आणि तिथं त्या प्रिस्क्रिप्शन ठेवावं. प्रिस्क्रिप्शन हातात घ्यायची गरज नाही, हातात ग्लोव्ज घालावेत, तोंडाला मास्क लावा, ऍप्रन घालावा, आणि मग ती प्रिस्क्रिप्शन घ्यावं, औषधं काढावी, परत ती औषधं त्या टेबलवर ठेवावी, आणि मग तुम्हाला डिस्टन्सिंग पाळता येईल. तुमचं काउंटर आहे ते डिसइन्फेक्टंट करावं. आता ह्या गोष्टी काय मी आज सांगतोय, 2016चा जो उल्लेख केला, 2006चा जो उल्लेख केला, 2006ला मी पहिलं लेक्चर दिलं कम्युनिटी फार्मसिस्टला, आणि त्या दिवसापासून हेच सांगतोय की बाबाने ऍप्रन घाला. आपली इमेज ऍप्रन मध्ये आहे, पण आपल्याकडे कसं होतं, एकाने ऍप्रन घातला की दुसरा आमचा केमिस्ट काय म्हणतो, अरे वा 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 हुशार झालात तुम्ही राव, आता ऍप्रन घालायला लागला. झाला, तो जो काही ऍप्रन घालत होता तो ऍप्रन काढून ठेवता आमचा माणूस. म्हणजे मला आज सपोर्ट करायचा होता, माझ्या प्रोफेशनला सपोर्ट करायचा होता, मला त्या केमिस्टला सपोर्ट करायचा होता, म्हणजे माझ्या प्रोफेशनला सपोर्ट करायचा होता. मी हा सपोर्ट करतो का. तर आज संधी आलेली आहे की आज आपण सर्व ऍप्रन घालत आहात. माझ्यामुळे नाही, कोरोनामुळे तरी घालत आहात, मास्क घालताय, ग्लोव्ह घालताय, तर हे करा. घरी राहताना एवढं लक्षात ठेवा की दुसऱ्यांच्या चुकामुळं समाजामध्ये ज्या लोकांनी चुका केलीत त्या लोकांचा त्रास तुमच्या पिल्लांना व्हायला नको, तुमच्या बायकोला व्हायला नको. म्हणून घरात जायच्या अगोदर पूर्ण डिसइन्फेक्टंट कसं व्हाल हे बघा. जमल्यास अगदी तुमच्या फार्मसीमध्ये आंघोळ करायची सोय असेल तर आंघोळ करा, कपडे बदला. घरी जाऊन जर का सोय असेल तर घरात एंट्री करायच्या अगोदर स्वच्छ व्हा, क्लीन करा. मी तर म्हणतो प्रत्येक सोसायटीनं आता हीच संधी आहे की आपल्या घराच्या बाहेर जशी मोरी असायची पहिली, तशी आता प्रत्येक सोसायटीनं गेटवर मोरी करायला पाहिजे. आणि तिथं प्रत्येक सोसायटीच्या माणसानं आज नाही आयुष्यभर, इथून पुढे आयुष्यभर, कारण कोरोना बरोबर आपल्याला जगायचं आहे, प्रत्येकानं त्या मोरीमध्ये किंवा त्या वॉशरूम मध्ये हात पाय धुवूनच घरात यायचंय, त्या सोसायटीमध्ये यायचंय. असं झालं तर आपण आपल्या फॅमिलीला वाचवू शकतो. म्हणून माझ्या रिटेल फार्मसिस्ट बद्दल पहिला अभिमान आहे आणि त्यांना हे सांगणं आहे. दुसरं, रिटेल फार्मसिस्ट माझ्या संधी काय आहे, संधी आहे की माझ्या पेशंट लोकांना आज माझ्या फार्मसीमध्ये यायचं नाहीये, मग मी काय करू शकतो त्यासाठी. मी होम डिलिव्हरी करू शकतो. नक्कीच आता होम डिलिव्हरी करायला पाहिजे. होम डिलिव्हरी करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, तर मला त्या पेशंटला औषध द्यायला पाहिजे. पण आजपर्यंत दिलं नाही, आता कसं देणार. आमच्याकडे कारण चालू होतात, नाही मी दुकानात एकटाच असतो ना. अरे तुला कोणी सांगितलं दुकानात एकटा असतो म्हणून, दुसरा घे ना. कुठल्याही ठिकाणी 8 तासच काम करतात ना, दुसरा घे. अनेक लोकांना गरज आहे, अनेक फार्मसिस्ट, आज कॉलेज पण भरपूर वाढलेत, ट्रेनिंगला येतील तुझ्याकडे, दुसरा घे. कारण ही संधी आहे तुला की तू प्रत्येकाच्या घरात जा, इमेज तयार कर. आणि दुसरी सगळ्यात मोठी संधी आहे तुला की डेटा गोळा करा. डेटा, आज सगळा जग चाललंय, बिझनेस चाललाय तो डेटावर.
लोकांचे फोन गोळा करा, लोकांचं वय, लोकांना काय पाहिजे, कुठल्या मॅडमला ब्युटी पार्लर आवडते, कुठल्या मॅडमला कुठलं लिपस्टिक आवडते, कुठल्या काकांना डायबेटीसच्या गोळ्या पाहिजेत, कुणाला हायपरटेन्शनच्या गोळ्या पाहिजेत. अरे याची हिस्ट्री का? पेशंट मेडिकेशन हिस्ट्री अमेरिकेतला फार्मासिस्ट, ऑस्ट्रेलियातला फार्मासिस्ट, युके मधला फार्मासिस्ट करतो म्हणून तो फॅमिली फार्मासिस्ट झाला. मला आठवतं माझं 2005-6चं आर्टिकल फॅमिली फार्मसिस्टचं, आणि रेकॉर्ड ठेवा. आम्ही अजून रेकॉर्ड ठेवलं नाही. आता ही परत संधी चालून आली आहे, सर्वांचा रेकॉर्ड ठेवा आणि ही संधी घ्या की तुमचा SMS जायला पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे मी देतो. आणि ही आज गरज आहे, कारण ऑनलाईन फार्मसीमध्ये हेच चालू आहे. तो येऊन घरपोच करतोय, मग मी का करू नये? कदाचित तुम्हाला एकट्याला जमायचं नाही. अहो त्या एरियातल्या किती असतील फार्मसी, 4-5 फार्मसीने एकत्र या ना. आपापसात भांडायचं सोडून द्या. आता ऑनलाईन फार्मसीची भांडा, तर आपापसातलं भांडायचं सोडून द्या, एकत्र या आणि ठरवा की हा 5 किलोमीटरच्या एरियामध्ये आपणच काम करू. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल 2-2 हजार पेशंट होते, सगळ्यांचे आता 10-10 हजार पेशंट झाले. एरिया ठरवून घ्या, सोसायटी ठरवून घ्या आणि एक पोर्टल तयार करा वाटल्यास, आणि त्या पोर्टलवर म्हणून इथं प्रिस्क्रिप्शन लोड करा, माझा माणूस जवळच्या केमिस्ट म्हणून तुम्हाला देणार. याच्या पुढे जाऊन जर का तुमच्या असोसिएशन मध्ये धमक असेल आणि भांडायचं नसेल आणि प्रोफेशनसाठी काम करायचं असेल, तर प्रत्येक गावचं तुम्ही युनिटी करा, प्रत्येक शहराची युनिटी करा. आणि अहो झोमॅटो स्विगी सारखा अंमलात आला ना, कशाला तुम्ही फिरताय? कुठलंही प्रिस्क्रिप्शन लोड करा, बाजूच्या केमिस्ट शॉप मधून, बाजूच्या फार्मसी मधून माझं औषध लगेच त्या केमिस्टला पोहोचणार. आज नक्कीच ऑनलाईन फार्मसीमध्ये एक घातक हेतू आहे, तो म्हणजे औषध कुठून येतं, चेन्नईतून येतं का जम्मू काश्मीर इथून मला माहित नाही, त्याची स्टोरेज कंडिशन मला माहित नाहीये, ते इथिकल आहे का फालतू औषध आहे हे मला माहित नाही. जर का मला ही सिस्टम वापरली तर माझं औषध हे फार्मसी मधलं जे होतं ते 15 मिनिटात घरी पोहोचेल. स्टोरेज कंडिशनचा प्रॉब्लेम मिटला. आणि माझं औषध जे फार्मसीमध्ये येतंय ते होलसेलरच्या चेन मधून येतंय, म्हणजे तिथं स्पुरियस ड्रग असायची शक्यता कमी आहे. तर दम असेल तर असं काहीतरी करा, एकमेकात भांडत बसला तर पार तंत्र्यात जाल. हाच माझं सांगायचंय की संधी मोठी आलेली आहे, संधीचा फायदा घ्या, मन मोठी करा आणि एकत्र या, फार्मसीचं नाव करा. आणि सगळ्यात फार्मसीचं नाव कधी होईल, ते 80% जो माझा फार्मसी सोसायटीमध्ये आहे त्या सोसायटी मधला माझा फार्मसिस्ट बदलला, तो जो ट्रेडर आहे, औषधवाला आहे, कम्युनिटी फार्मसिस्ट बनला, तर माझी ओळख नक्कीच होईल, अशी माझी नोंद सर्व ठिकाणी घेतली जाईल. ही मला सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी सांगतो, माझ्या शरीरामध्ये RBC आहेत, WBC आहेत, आता फार्मसी पण पाहिजे. RBC, WBC आणि फार्मसी या 3 घटक माझ्या जर ब्लड मध्ये कायम राहिले तर फार्मसीचं नाव माझ्या डॉक्टरांच्या नावाबरोबर येईल, एवढं लक्षात घ्या. पण आपणच बऱ्याच वेळा कमकुवतपणा करतो आणि आपलं नाव मागं पडतं. तिसरी एक मोठी गोष्ट आज येते आपल्या ती फार्मडीमुळं. त्या फार्मडीमुळं क्लिनिकल फार्मसिस्ट तयार होतो. आज अनेक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना अडवाइस देणारा वर्ग हा फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मसिस्ट आहे, क्लिनिकल फार्मसिस्ट आहे. डॉक्टर ज्यावेळी डायग्नोसिस करतात त्यावेळी प्रिस्क्रिप्शन इव्हॅल्युएट करून त्यांना सांगणारा वर्ग आपल्याकडे निर्माण होतोय की सर मला असं वाटतं की हा डोस चुकलेला आहे, मला असं वाटतं की ह्या पेशंटचं लिव्हर फंक्शन व्यवस्थित नाहीये, किडनी फंक्शन व्यवस्थित नाहीये, याचा आपल्याला डोस ऍडजस्ट करायला पाहिजे. याच्या अगोदर डोस ऍडजस्ट करायची आपल्याकडे पद्धत नव्हती, पण ह्या क्लिनिकल फार्मसिस्टमुळे आज सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे व्हायला लागलेलं आहे. पेशंट मेडिकेशन एरर कमी व्हायला लागलेली आहे. आणि हीच गोष्ट आहे जी फार्मडीनं पुढे आहे, ती जगामध्ये एवढी पसरेल, आपल्या भारतात एवढी पसरेल की एक दिवस फार्मासिस्ट म्हणजे तो फार्मासिस्ट की जो माझी पेशंट केअर घेतो, औषध विकतोच नाही, पेशंट केअर घेतो, तो फार्मसिस्ट तयार होऊ शकतो. आणि असा फार्मसिस्ट गल्फ कंट्रीमध्ये सुद्धा आहे जिथं फार्मसी कॉलेजेस नाहीये. तर भारतात का नको व्हायला? तर मनोवृत्ती बदलायची गरज आहे. डॉक्टर आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत. सगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपल्याला फार्मडीवाला दिसतो, क्लिनिकल फार्मसिस्टवाला दिसतो, त्याची संख्या कमी असल्यामुळं आज आपल्याला जाणवत नाहीये. पण नक्कीच काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला क्लिनिकल फार्मसिस्ट राऊंड घेताना दिसेल. त्यामध्ये तुमचं स्थान तुम्ही ओळखा. मोठा घटक आज कदाचित स्टुडंटचा आहे, म्हणून मला इथं विशेष लक्ष त्याच्यावर 15 मिनिटं स्टुडंटवर द्यायचे की मला काय संधी आहे.
नक्कीच संधी आहे. पहिलं तुम्ही ऍडमिशन कशासाठी घेतलं याचा विचार करायला पाहिजे. फक्त डिग्री मिळवण्यासाठी ऍडमिशन घेतलं? BA, BCom कुठली पण डिग्री असते. कदाचित प्रोफेशनल डिग्री मिळवण्यासाठी ऍडमिशन घेतलं असेल, त्यामुळे नोकरी लवकर मिळते. विचार बघा, माझी चूक कुठं झाली. मी प्रोफेशनल कॉलेजला ऍडमिशन का घेतलं? कारण मला नोकरी चांगली मिळेल. पहिला माझा डिस्कनेक्ट कुठं झाला, की मी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतो. मी नॉलेज मिळवण्यासाठी शिक्षण घेत नाही. आणि हेच झालं, आपण ज्यावेळी पारतंत्र्यात होतो त्यावेळी आपल्याकडे जो सिलेबस आला तो पाठांतरवाला सिलेबस आला. आपल्याकडे जो सिलेबस आला तो आपण घोकमपट्टीवाला सिलेबस आला. म्हणजे टीचरांनी शिकवायचं, थेरॉटिकल शिकवायचं आणि आपण घोकमपट्टी करायची, लक्षात ठेवायचं आणि आपल्याकडे पेपर येतो. काय पेपर येतो? डिस्कस, डिफाईन, क्लासिफाय, रट्टा मारून लिहे. काय 10 मार्काचा क्वेश्चन असतो. डिफाईन कोटिंग टॅबलेट्स, डिफाईन कोटेड टॅबलेट्स, डिफाईन इंटरी कोटेड टॅबलेट्स. आमचं काय चालू होतं? Tablets are very important in the pharmacy. There are many types of tablets. And all the tablets are important. Some are red colored tablets, some are green colored tablets, some are this tablets, some are that colored tablets. And tablets are very, very important because tablets are required to encapsulate the drug. And now many drugs are there which are formulated in a tablet. Therefore, tablets are important. There are many enteric coated tablets, and these tablets are enteric coated, and these are important. 10 marks. 2 डायग्राम काढायच्या. एक कलरची काढायची, एक कलरलेस काढायची. कलरच्याला खाली लिहायचं एंडरिक कोटेड टॅबलेट. कधी कधी फ्लोचार्ट काढायचा, कधी कधी डायग्राम काढायच्या आणि कधी कधी काहीच नसलं तर आधीमध्ये अंडरलाईन मारायच्या. मग 10 पैकी 8 माझे कुठेच गेले नाहीत. ह्याच हेतूमुळे आमची ही परिस्थिती आलेली आहे. ज्या जगानं आम्हाला 2005 साली मोठी संधी मिळवून दिली होती की रिसर्च करा आणि पुढे या, पण आमची परंपरागत गोष्ट होती की सर आम्हाला संधी तशी नको आहे, आम्हाला इनोव्हेशन करायचे नाहीये, आम्हाला थिंकिंग करायचं नाहीये, तर आम्हाला सर पाठ करायचंय, पाठ करून पेपर सोडवायचंय, पेपर सोडून मार्क मिळवायचे, मार्क मिळवून ते डिग्री घ्यायचे. कारण माझ्या आजोबांची आणि माझ्या बाबांचा डिग्री घेतलेला फोटो घरात लावलाय असा काळ्या टोपीतला. मित्र हो, आता तुमचा फोटो कोण लावणार नाही या हॉलमध्ये, कारण आता सगळी डिग्री घेतात. मग त्या डिग्रीचं काय करायचं? विचार करा, त्या सुरळीचं काय करायचं? ती आता सुरळी कामाची नाहीये, कामाचं आहे त्याच्या पलीकडचं. मग काय कामाचं त्या पलीकडचं आहे की मी शिकताना फक्त सिलेबस शिकवण्यासाठी शिकवतोय का? आमच्या टीचरांना पण खूप डोकं हेच असतं की सर सिलेबस कंप्लीट झाला, अरे वा वा वा, मोठं काम केलं. तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायला नेमलंय का तुम्हाला नॉलेज द्यायला नेमलंय? ही कधी चर्चा झाली का? सिलेबस कंप्लीट कसा करायचा? की पुस्तक एक घ्यायचं, त्याच्या पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत बडबडायचं, डिलिव्हरी करायची. डिलिव्हरी झाली म्हणजे सगळं झालं का? महत्वाचं होतं त्याला काय पचलं का, त्याच्या काय डोक्यात गेलं का? म्हणून आपल्याला सवय लागलेली काय, प्रिस्क्रिप्शन असलं की सप्लाय करायचं मेडिसिन. मित्र हो, प्रिस्क्रिप्शन असलं तर सप्लाय करायचं नसतं. आणि प्रिस्क्रिप्शन ही ऑर्डर नाहीये, प्रिस्क्रिप्शन इज रिक्विजिट आहे, रिक्वेस्ट आहे. आणि मला ते प्रिस्क्रिप्शन हातात गेलं की पहिलं बघायचं ही प्रिस्क्रिप्शन ओके आहे का, नाहीतर डॉक्टरांना सांगायचं हे बदलावं लागेल, चेंज करावे लागतील. आणि दुसरं मला पेशंटला समजून सांगायचंय, ज्याला मी पेशंट काउन्सिलिंग म्हणतो, आणि ह्याला म्हणतात डिस्पेन्सिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. तसा माझा सिलेबस मला डिस्पेन्स करायचा आहे. हो भाऊ, सप्लाय करायचा नाहीये. आम्हाला सवय लागली आहे ना, आला पान पुढे की घोकमपट्टी करायची, डिलिव्हरी करायची. एखादा जर मुलगा मध्ये बोलला तर त्याला म्हणायचं यू मीट मी आफ्टरवर्ड्स. अरे वा, कशी इंटरॅक्शन होणार हो? म्हणून सगळ्यात महत्वाची आज संधी आलेली आहे ती आपल्याला इंटरॅक्टिव्ह टीचिंगची. इंटरॅक्टिव्ह टीचिंग द्यायला पाहिजे. इंटरॅक्टिव्ह टीचिंग दिलं तर मुलाला समजेल. हो, मुलाला प्रश्न विचारू दे ना, आणि पहिलं मुलानं बोलायला शिकू द्या क्लासमध्ये. पहिलं तो चुकीचं बोलेल, अप्रिशिएट करा की तू उभा राहून बोलायला लागला. पण एक दिवस तो उभा राहून बोलायला लागला तर दुसऱ्या दिवशी तो इंग्रजीमध्ये बोलेल. इंग्रजीमध्ये पहिल्या दिवशी बोलायची गरज नाही. माझ्यासारख्या माणसाचं खूप अवघड होतं खेड्यातल्या आलेल्या. मी इंग्रजीमध्ये बोलायचं म्हणून बोलतच नाही 4 वर्ष B.Pharm मध्ये, 2 वर्ष M.Pharm मध्ये.
आणि अबोल माणूस मी निर्माण करतो, तर पहिला त्याच्या भाषेत बोलू द्या ना, नंतर इंग्रजीत बोलेल, मग चुकीचं बोलेल आणि एक दिवस फायनल इयर जाईपर्यंत तो एकदम रास्त बोलेल, त्यावेळी अभिमान वाटेल की हा माझ्या कॉलेजचा स्टुडंट आहे. पण आम्ही त्याला एवढा दबाव टाकतो की त्याला बोलूच देत नाही. तर ज्यावेळी लेक्चर देतात त्यावेळी आज फ्लिप द क्लास पाहिजे, आणि ही संधी कशी आली ती मी सांगतोय. आता आपल्याकडे सगळ्यांनी सांगितलं की ह्या वेबसाईटवर तुम्ही कॉलेजचं मटेरियल सगळं पीपीटी लोड करा, व्हिडिओ लोड करा, हे लोड करा. म्हणजे आता काही दिवसामध्ये, पुढच्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्या पीपीटी ह्या आपल्या वेबसाईटवर लोड होणार आहेत, म्हणजे स्टुडंट वाचू शकतात. आता जर पीपीटी दिली तर तुमचं काही काम राहिलं? संस्था तुम्हाला काढू शकते ना. आता टीचरचं काम काय राहिलं? आता टीचरचं काम खरं वाढलं. मुलांना सांगा ही पीपीटी सगळी वाचून या, आपला हा पॉइंट लाईन लाईन जातोय, आणि उद्या आपण चर्चा करणार आहोत. चर्चा, आपण ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. मी फक्त कन्सेप्ट शिकवेल, मी फक्त तुमच्या शंकांचं निरसन करेल, कारण मला जे 42 तास सेमिस्टर मध्ये मिळतात ते मला पाठ करून डिलिव्हरी करायला वापरायचे नाहीयेत, तर मला हे तुमच्या शंका निरसन करण्यासाठी वापरायचे. असं झालं तर बघा काय, माझा प्रत्येक मुलगा शिकेल, कारण तो त्याच्या लँग्वेज मध्ये शिकेल. कोण मराठीमध्ये शिकेल, कोण हिंदीमध्ये शिकेल, कोण गुजरातीमध्ये शिकेल, तो कोण तामिळमध्ये शिकेल. अरे इंग्रज येऊन गेले, ती एक कम्युनिकेशन स्किल आहे फक्त, तो येईल ना हळूहळू. अरे जो मुलगा खेड्यातला पाड्यातला आयुष्यभर इंग्रजी बोलला नाही, त्याला तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी फक्त बोलू देत नाही, किती मोठं पाप करताय तुम्ही हे लक्षात घ्या. आणि ते पाप आता मला बंद करायचं आहे, तर मला प्रत्येक मुलगा बोलला पाहिजे, हे माझं हे आहे. आणि चुकीचा बोलला तर त्याच्या नावाने मला टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, कारण मी चुका केल्या तरच एक दिवस चांगला होऊ शकतो. ही मोठी संधी टीचर लोकांना आणि स्टुडंट लोकांना आलेली आहे. कारण मी जर का थिंकिंग केलं तरच माझी प्रगती आहे. आणि म्हणून आता माझी क्वेश्चन डिफाईन, डिस्कस अँड क्लासिफाय पुष्कळ झाले. आमच्याकडे काय काय लोक म्हणतात क्वेश्चन बँक द्यायला पाहिजे. काय हो क्वेश्चन बँक द्यायची? डिस्कस द टॅबलेट, डिफाईन द टॅबलेट, एक्सप्लेन द टॅबलेट, किंवा अकाउंट ऑफ टॅबलेट. अरे तुम्ही कशाला देता? तो मुलगा सेकंड इयरला गेला की त्याचा तोच क्वेश्चन तयार करतो, सिलेबस बघतो, सिलेबसच्या प्रत्येक शब्दापुढे लिहितो, कधी एक्सप्लेन लिहितो, कधी डिस्कस लिहितो, कधी डिफाईन लिहितो. झाली ना क्वेश्चन बँक. अरे जरा क्वेश्चन टेस्ट करा ना, क्वेश्चन टेस्ट करा, विचार करायला लावा. पण विचार करायला लावणं हे तुमचं काम होतं, पण तुम्ही त्याला डिग्री दिली आणि जो डिस्टिंक्शन मध्ये आला त्याचा बोर्ड लावला. आता डिस्टिंक्शन हे बोर्डवर काय येतात? कारण जो चांगला पाठ करतो त्याला डिस्टिंक्शन मिळतंय. थिंकिंग करून जर का डिस्टिंक्शन मिळालं तर त्याचा बोर्ड नाही, बॅनर लावायला चौकात. पण ते मला होत नाही, कारण मीच टीचर, मी पाठ करून आलोय. आता मी कधी ती दुसरं डिस्कस डिफाईनच्या बाहेर सर मी आयुष्यात गेलो नाही. हळूहळू घ्या ना, 20-20% वाढवा. आज चालू करा, दरवर्षी 20-20% वाढा. 4 वर्षामध्ये तुमच्या आणि तुमच्या स्टुडंट मध्ये बदल होईल, अखंड भारतात बदल होईल. आणि ह्या भारतानं आता स्टार्ट चालू केलाय, कारण ह्या भारतानं आता स्किल डेव्हलपमेंट चालू केलंय, पण ह्या भारतानं आता इनोव्हेशन सेल चालू केलंय. पण तुम्ही तेवढे लायकीचे आहात का? मी त्या लायकीचे ग्रॅज्युएट निर्माण केले का? दुसरी माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ह्या भारतात आहे की जगात सर्वात जास्त तरुण असलेला देश भारत आहे. सर्वात जास्त तरुण भारतात आहे, पण सर्वांनी सर्व सायन्स पाठ केले, त्यांना एक सुद्धा प्रॉब्लेम सोडवता येत नाही. हे माझं दुःख आहे. तर आज फक्त पीपीटी लोड झाली म्हणून समाधान करू नका, तर इंटरॅक्टिव्ह बोला. असे माझ्यासारखे आजचे वेबिनार हजारो लोकांसाठी ठीक आहेत, पण तुमचं लेक्चर हे इंटरॅक्टिव्हच पाहिजे. कॅमेरा ऑन पाहिजे, कॅमेरा ऑन पाहिजे, आणि मुलाला बोलायला संधी द्यायला पाहिजे. बघा काय बदल होतो. नक्कीच आपण पुढच्या 2 वर्षांना ह्याच्यावर बोलू की किती बदल झाला हे मला सांगा. तर आपल्याला हे आता करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. आणि हे कोरोनामुळे आपल्याला शिकवलंय. कोण सुद्धा माणूस ऑनलाईन लेक्चर घेत नव्हता, एमसीक्यू वापरत नव्हता, गुगल फॉर्म वापरत नव्हता, झूम वापरत नव्हता. आता सगळ्यांना ही संधी आलेली आहे, ही संधी आपल्याला घालवायची नाहीये. अनेक लोकांना कामं करायची नसतात, ते अशा पुंगड्या सोडतात, चर्चा करतात, निगेटिव्ह बोलतात, रेजिस्टन्स दाखवतात. हेतू एकच ठेवायचा, मला थिंकिंग बेस्ट माणूस इथं तयार करायचा आहे. मी त्यासाठी सॅलरी घेतो, सॅलरीचं सोडून द्या. आज मला माझ्या भारतात नोकरी मागणारे नको आहेत, नोकरी देणारे निर्माण करायला पाहिजेत. आणि नक्कीच हे केलं तर
कारण माझ्याकडे कॅपॅसिटी आहे. आज कुठलीही मोठी कंपनी घ्या, सगळा ब्रेन आणि सगळे हात इंडियाचे आहे, फक्त मालक फॉरेनर आहे, कंपनीचा मालक फॉरेनर आहे, म्हणून ती कंपनी फॉरेनर होते, पण काम करणारा मी मनुष्य आहे. जर आपण थोडं पुढे गेलो तर भारतात वातावरण खूप चांगले झालंय आणि सगळीच्या सगळी नवीन पिढी कारखानदारांची होईल, मग बहिष्कार घालायचा प्रश्न येणार नाही, कारण मन तुमचं मोठं होईल. तर लास्ट पॉइंट आपल्याला बोलायचं आहे, माणूस म्हणून मला काय करायचं. माणूस ते सगळं प्रोफेशन झालं, पण शेवटी माणूस म्हणून जगायचं असतं. पण माणूस म्हणून जगायचं असेल तर माणसासारखं जगावं लागेल. त्या करोनासारखं कशाला जगता? करोना कसा इकडं पळतोय तिकडं पळतोय, दिसत नाही, कुठं काय नाही, शिरतोय मारतोय. अरे तुम्ही एवढे धडधाकट माणूस आणि करोना निगेटिव्ह करतोय, अरे तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी एवढी असते, मग कधी वापरली का हो? तर पहिलं मला विचार करा की मला तब्येतीला जपायचंय. मग आमच्याकडे अनेक बहादर असतात, तब्येतीला जपायचं म्हणजे काम करायचं नाही. ओ भाऊ, काम करायचं नाही तर जन्माला कशाला आला रे? दगड धोंडे बरेच होते ना, हो की नाही? अरे ते झाड काम करते, झाड काम करते, गाई काम करते, म्हैस काम करते, मग माणूस का काम करणार नाही? मला काम करायचंय, पण काम करता करता पॉझिटिव्हली काम करायचंय. असं काम करायचंय की मला समाधान मिळायला पाहिजे आणि माझ्यामुळं हजारोंना समाधान मिळायला पाहिजे. असं काम झालं तर तुमची एनर्जी एवढी वाढेल की तुमची तब्येत चांगली राहील. नाहीतर घुमसूम मध्ये बसताय ना, त्यांना डिप्रेशन येतंय. त्यांना डिप्रेशन येतंय. निगेटिव्ह फक्त बोलत राहतात, त्यांना डिप्रेशन येतंय. जे पॉझिटिव्ह बोलतात त्यांना डिप्रेशन अजिबात येत नाही, कारण त्यांचा डिप्रेशनचा काही संबंध येत नाही. तर काम करत राहा, पण तब्येतीला जपून काम करा. का म्हणतोय? कारण काम करणे आणि पैसा मिळवणे ह्यात फरक आहे. आमची पिढी होती, आम्हाला मी एक्झाम्पल डायरेक्ट लग्नांचं देतो, लग्नाचं, हो की नाही? आणि मी आणि माझ्या अगोदरची पिढी, माझ्या बाबांची पिढी, काकांची पिढी, अहो कदाचित त्यांनी त्यांची बायको पण बघितली नव्हती, त्यांचे संसार मोडले का? नाही मोडले. आमचे पण नाही मोडले. पण आता नवीन जी लोक आहेत त्यांना दोघांना मिळून 1.5-1.5, 2-2 लाख पगार आहे, 6 महिने संसार टिकत नाही. पहिलं तेच लव्ह मॅरेज असतं, 10 वेळा डेट दिलेली असते, 50 वेळा मिटिंग झालेल्या असतात, तरी सुद्धा त्यांना कळत नाही, त्यांना ऍडजस्टमेंट करायची नाही. त्यांना ध्येय माहित नाही. पहिला तुझं माझं संसार महत्वाचा, पहिला तुझा माझा आनंद महत्वाचा, आणि तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. हे जर का मला समजलं तर मी पैशाच्या मागे लागणार नाही. म्हणून म्हणतो काम नक्की करायचंय, पैसा नक्की मिळवायचंय, पण माझी तब्येत आणि माझ्या फॅमिलीची तब्येत, मग ती मानसिक असू दे, आर्थिक असू दे, ती बिघडू द्यायची नाहीये. हे पहिलं माणूस म्हणून तर लक्षात ठेवलं आणि या कोरोनाने शिकवलंय, आणि 2 महिने घरात बसल्यामुळे हे सगळं शिकून आलंय. आता तिसरं जरा भारतीय सारखं राहा. भारतीय खाऊया हो, हळद खाऊया, लिंबू खाऊया, काकडी खाऊया, गाजर खाऊया, पिझ्झा खाऊया, बर्गर खाऊया, चीज खाऊया. आपल्याला झेपतंय का ते? लोक का खातात तिकडे? कारण त्यांच्याकडे पिकत नाही. ओ माझ्याकडे सगळे पिकतंय. म्हणजे आता दुसरी लोक ही व्हेज खायला लागली आणि आम्ही कोणतरी बघतो की हा पिझ्झावाला बर्गरवाला चमचमीत काहीतरी टाकतोय, आय मस्त चव येते, मग एकदम लेअर, एक सँडविचचा लेअर, त्याच्यावर एक कशाचा लेअर होतोय आणि काय चव येते. तर भारतीय खा, त्याने इम्युनिटी वाढते. आणि आज सुद्धा कोरोना माझ्याकडे पोहोचला नाही, याचं कारण आम्ही गहू, ज्वारी, बाजरी, लिंबू, अहो कडीपत्ता आणि कडुलिंबू खातो, हो की नाही? हे महत्वाचं, हे लक्षात घ्या. तिसरं, भारतीय राहा म्हणजे माझ्या कुटुंबात राहा. एकटे एकटे राहायची फॅशन आता खूप पडलेली आहे. अमेरिकावाले खूप राहिले एकटे एकटे, आता त्यांना वाटायला लागलं की सगळे एकत्र राहू. मोठं झालं की ते आई बापाला पाठवून द्यायचं कुठेतरी आणि म्हणायचं नाही नाही आम्ही खूप बिझी असतो. अरे तुम्ही ज्यावेळी बाहेर जाता त्यावेळी तुमची पिल्लं सांभाळायला ते आई बाबा कामाला येतात ना. अरे ते जाऊ द्या, एवढं काही हे व्हायची गरज नाहीये. कमीत कमी आता बघा, ज्या आता फॅमिली ह्या पॅन्डेमिक मध्ये एकट्या राहिलेत ना, वेड लागला असेल, वेड. जिथं आई आजोबा पणजी काकू एकत्र राहिलेत ना, ते घर नक्की सुखी असेल. एवढी भारताची चांगली पद्धत होती माझी. कशाला आम्ही न्यूक्लिअर फॅमिलीच्या मागे लागलोय? जरा भारतीय राहायचं बघा, खूप फायदा होईल, मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग होईल, एकमेकाला मदत करतात. नाहीतर नायडू मध्ये नेलं ना, डबा द्यायला सुद्धा कोण भेटत नाही आता. कसं काय? तर माझं घर मोठं असतं तर हे सगळं झालं असतं, एवढं नक्की लक्षात घ्या. पुढे जाऊन जरा जिम बिम करा, पैसा असतो तुमच्याकडे, जिम करा. जिमला गेले की प्रोटीनचे डबे आणा, 2-2 हजार रुपये, सगळे दुकानदार बसलेलेच आहेत, चेन आहे तुमची. अरे योगा करा,
किती जुना आहे तो, काय हत्यारच लागत नाही, काय हत्यार लागत नाही, काय नाही, खाली सतरंजी टाकली तर चालते, नाही टाकली तरी चालते, हो की नाही? काय करायला हरकत आहे? इम्युनिटी वाढेल, मानसिकता वाढेल आणि शरीराची वाढेल. किती मोठं काम आहे बघा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता घरी हात धुवून जायला चालू करूया. प्रत्येक सोसायटीला सांगा की आपण एक छोटी रूम बांधूया गेटच्या तिथे, वॉचमनच्या शेजारी एक रूम असेल, पाण्याची टाकी ठेवूया आणि तिथे सोसायटीच्या खर्चातून डिसइन्फेक्टंट ठेवूया. प्रत्येक माणूस माझ्या सोसायटीमध्ये येताना चकचकीत होऊनच येणार. बंगला असेल तर उत्तमच, बाहेर मोहरी करा. बंगला नसेल तर सोसायटीच्या गेटवर करा. पण आपली जुनी पद्धत अंमलात आणा की मी स्वच्छ होऊन जाणार, का जी माझी पिलं माझ्या घरट्यात वाट बघतायत, मला इन्फेक्टेड होऊन तिथं जायचं नाही. नक्की फरक पडेल. शेक हँड द्यायची खूप पद्धत झाली, इंग्रज येऊन गेले, कधीच येऊन गेले, खूप वर्ष राहिले होते ना, पण गेले ना. आता जाऊन पण तेवढी वर्ष झाली. पण आम्हाला काय झालंय, तो युरोपियन वाला अमेरिकन वाला जे करतो म्हणजे ते स्टँडर्ड, आमचं म्हणजे सगळं क्लास. कसे काय सगळे आता राजे करायला लागलेत नमस्कार, आपल्याला पण नमस्कार करायला लागेल, आपलं ओरिजिनल आहे. तर आता इथून पुढे गाढवी प्रेम जास्त करायचं नाही. गाढवी प्रेम येतं, कुठं काय भेटेल, कुणाच्या खांद्यावर कुठं हात टाकेल, एवढंच नाही, आज नवीन पिढीमध्ये बघतोय कधी आणि कुठं आलिंगन आणि चुंबन घ्यायची हे सुद्धा कळत नाहीये, कारण ते व्हिडिओ मध्ये दिसतंय ना. तर आपली संस्कृती कधी तो करोना इकडून तिकडे ट्रान्सफर होईल ना, 14 दिवसात गायब व्हाल दोघं पण, लक्षात घ्या. आपली संस्कृती आहे, नमस्कार करा, थोडं अंतर ठेवून बोला, घरी नक्की बोलवा पण अंतर ठेवून बोलवा. माणसं तोडू नका, माणसं खूप महत्वाची आहेत. नाहीतर अहो शेजाऱ्याला माहित नाही माझ्या शेजारी कोण राहतं, ही माझी संस्कृती नाहीये, तर ही मला संस्कृती बनवावी लागेल तरच होतं. आणि आज आपल्याला शेवटचा पॉइंट घेतोय मी, की 21 तारखेला लॉकडाऊन जो चालू झाला माझा महाराष्ट्रामध्ये, जो सगळ्यात पहिल्यांदा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे. आणि नंतर 22 तारखेला मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये हा लॉकडाऊन जाहीर झाला. कशासाठी झाला मी सांगतो, हा फक्त ट्रेनिंग देण्यासाठी झालेला आहे. मी अजून रिपीट करतो, लॉकडाऊन हा वर्षानुवर्ष राहू शकत नाही. तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी हा लॉकडाऊन होता, कारण लॉकडाऊन मध्ये खूप लोक गरिबीत जाऊ शकतात, उद्ध्वस्त होऊ शकतात, आत्महत्या होऊ शकतात, उपाशी मरू शकतात. लॉकडाऊन हा पर्याय नाहीये. म्हणजे मला आता कोरोना सोबत राहायचंय. आता मला ह्याच्यावर खूप बोलायचंय. जसा 21 मार्च 22 मार्च माझ्या लक्षात आयुष्यभर राहणार आहे, तसा 4 मे सुद्धा लक्षात राहणार आहे. 4 मेला काय झालं आठवतंय? काल महाराष्ट्रामध्ये दारूला परमिशन दिली. आम्ही विसरून गेलो करोना. आम्हाला वाटलं अत्यावश्यक गोष्टीमध्ये दूध येतं, औषधं येतात, भाज्या येतात, पण या भारताला आता काल कळालं की अत्यावश्यक गोष्टींमध्ये दवा येते आणि दारू पण येते. आणि दारूवाल्यांची लाईन बघितली तर त्या आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना वाटेल की मी का लॉकडाऊन हा लावला होता. एवढं सगळं ओरडून फक्त घसाला कोरड पडली, ती थंड करण्यासाठी माझी सगळी जनता जर का अशी रस्त्यावर येत असेल, तर त्या गरिबांना आज जे माझ्या सिमेंटच्या त्या मिक्सरमध्ये जाऊन पडतात, जे आज 500-500 किलोमीटर चालत जातात, अरे त्यांनी काय पाप केलं होतं रे बाबांनो. तुमचा घसा ओला करायला जर का तुम्ही हे करत असाल, तर आज माझ्या आयटी कंपनीतल्या माणसाची नोकरी जाणार आहे. त्यानं आज 40 लाख 60 लाख रुपये कर्ज काढले, त्यानं आज गाडी घेतली, लग्न केलंय, कदाचित काय काय होणार आहे त्याच्या आयुष्यात. अरे जरा घसा कोरडा करताना, ओला करताना ती तरी काळजी घ्यायची होती. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट माझ्या मते झाली असेल, नक्कीच दवा घ्या, पण दारूसाठी एवढी लाईन बघून मला तरी काल खूप 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 वाईट वाटलं की का देशामध्ये लॉकडाऊन आहे, मरणाऱ्यांना मगू द्या, जगणाऱ्यांना जगू द्या असं म्हणायचं का राज्यकर्त्यांनी. असं म्हणलं तर कदाचित त्याची जबाबदारी ते झटक्यासारखी होईल, म्हणून करतायत. पण आम्हाला त्यांचं ऐकायचं नाहीये. पण आम्हाला काही झालं तर आमचा घसा ओला ठेवायचा आहे आणि मग म्हणायचंय की माझ्या भारताची प्रगती व्हायला पाहिजे, माझ्या भारताचं नाव व्हायला पाहिजे. सामान्य माणूस म्हणायचंय, फार्मसिस्ट म्हणून म्हणायचंय की माझ्या फार्मसीचं नाव व्हायला पाहिजे. अरे ही कामं केली का? तर पहिलं स्वशिस्त महत्वाचे.
स्वतःचे विचार महत्वाचे आहे. आणि तुम्ही सर्व फार्मासिस्ट आहात, शिकलेले आहात, हेल्थ केअर मध्ये आहात. हा मेसेज तुमच्या फॅमिलीमध्ये पहिला द्या. तुमच्या बायकोला सांगा, आईला सांगा, बाबाला सांगा. मोठं काम होतं हे. पाहुणे पैंना सांगा, प्रत्येकाचे पाहुणे 50 तरी आहेत. आणि समाजाला सांगा की काय करायचं आहे. आणि आता घसा ओला करायची जरा दमादमाने घेऊया. देश खूप अडचणीत आहे. एवढं बोलून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. लॉकडाऊन जास्त दिवस राहणार नाहीये. आता आपला भाऊ, आपली बहीण, आपली बायको, आपला नवरा, आपला आजोबा करोना असणार आहे. कोरोना सोबत जगायला शिका. धन्यवाद सासवड.